नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आमच्याकडे इलेक्शनचे रिझल्ट लागले, त्याच्यामुळे खूप आवाज येत असेल. आणि आज मी चालली आहे फायनली हेअर कट करायला. तर मी जास्त हेअर नाही कट करणार आहे, कोलॅबरेशन आहे, हेअर कट आणि स्पा वगैरे ते देणार आहे. सो मी ना हे थोडेसे ना, आता मी एका हॉटेलला गेली होती, तर त्यात वन पीस घातला होता, तर हे ना केस चांगले नाही दिसत आहेत आय थिंक. सो मी हे एवढे तरी कट करेन आणि हे असे एवढे हेअर कट करेन आणि इथून थोडेसे लेअर पडेल. सो मी आल्यावरती पण तुम्हाला दाखवेन. सो आता म्हणजे केस बघून घ्या. म्हणजे आत्ता अशी काहीशी दिसते मी, नंतर पण मी तुम्हाला दाखवेन. आत्ता मी चालली आहे आजींना घ्यायला, त्या स्टँडवर आल्या असतील. आणि आज संध्याकाळी पण एक छान कोलॅबरेशन आहे. आणि आता मी पटकन जाते, आजींना घेऊन येते, मग त्यांना जेवायला देते. सगळं घरातली कामं आवरलीत आणि तो मागचा तुम्हाला जो थोडासा पसारा दिसतो तो एक दिवस कधीतरी आवरेल. रोज एक काहीतरी आवरायला लागतं. आज खूप घरात पसारा होता, सो मी तो सगळा आवरलेला आहे. तर चलो आपण स्टँडवरती जाते. आणि आता काय रिक्षा मिळणार नाही, मला चालत जावं लागेल. येताना रिक्षा मिळाली तर नशीब. सो मी पटकन आजींना घेऊन येते. सो तुम्ही जा. थोडेसे एवढे केस खूप खराब झालेत, म्हणजे असे एकदम ड्राय झाले. सो मी त्याच्यासाठीच कट करणार आहे आणि नेल्स पण करून येणार आहे मी. सो चला कनेक्टेड राहा. आमच्या आजी आल्यात ठाण्याला. आता इथे इलेक्शन चालू झालेत, थोड्या वेळाने खूप गर्दी होईल. आम्ही एकदम वेळेमध्ये आलो. चला आता लगेच घरी जाऊ. 2 मिनटात आले मी स्टँडला आणि आजी आधीच येऊन थांबल्या होत्या. आजी पुण्याला देते, आजीने स्वेटर करून आले. हा सरळ आले, पण आजींच्या बॅगा मी पुढे घेऊन आले. आजी येतात हवा आणि तो थोडा वेळ खूप गर्दी होईल. आता तर रोड रिकामे होते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी असं चालत आज ब्लॉग सुरू केला आहे आणि आता मी चालली आहे फायनली हेअर कट करायला. आता आजी आल्या होत्या, सगळं घरातलं आवरलं आणि आता हेअर कटला जाते. आणि आज रात्री एक छान हॉटेलला जाणार आहोत आम्ही. सो नक्की तुम्हाला दाखवेल, मे बी आजच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो कनेक्टेड राहा. आता मी पार्लरमध्ये गेल्यावरच तुम्हाला दाखवेल. ते पार्लरचं हे मला 10 दिवसापूर्वी आले त्यांच्याकडून. मला असं वाटलेलं आता ते म्हणते नाही देणार आम्ही, जा तिकडे. जेव्हा आम्ही बोललो तेव्हा नाही दिलं, पण नाही, आज कुठं आहे. सो जाऊन करते मस्त हेअर कट आणि बाकीच्या पण काही गोष्टी. हेअर कट आणि हेअर वॉश स्पा करायचं मला. सो लेट्स सी. तर आता मी आली आहे त्या सलॉनमध्ये जिथे आज माझं कोलॅबरेशन आहे फॉर हेअर कट हेअर स्पा, म्हणजे ज्या काही जे मला हवं आहे त्याच्यासाठी. सो मला तर सध्या हेअर कटची खूप जास्त गरज आहे. जसं मी बोलली, थोडेसे फ्रीझी हेअर्स आलेत आणि हेअर स्पा मी करणार आहे. सो कनेक्टेड राहा. कसा हेअर कट कसा करतात आणि कोणता हेअर कट करते तो मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि मला नेल्स पण करायचे आहेत, पण मला नेल्स कुठे करू ते कळत नाही आहे. आधी मी केलेले, आय थिंक मला तिथेच करायला पाहिजेत. सो बघूया. सो कनेक्टेड राहा. आणि ते येतात, मी त्यांची वाट बघते, कारण शूट करायला कोणतरी पाहिजे. सो लेट्स सी, ते आले की आपण सुरू करूया. काहीच खरंच खूप छान हेअर मसाज करतात. आणि तुम्हाला पण या जर ठाण्यात कोण राहत असेल आणि ठाण्यातले कोण ब्लॉग बघत असतील ना, तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सलूनचं नाव सांगेन. आणि आपल्या इन्स्टाला तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट व्हिडिओ. आणि रिजनेबल प्राईस आहेत, म्हणजे प्राईस पण अशी इतकी जास्त नाही आहे. सो नक्की बघा आणि कमेंट नक्की करा. ट्राईड अँड टेस्टेड आहे आमचं.
हेअरकट झाला आहे माझा आता आणि आता नेल्स करते. मला अजून वॅक्स पण करायचं आहे, घरी जायचं आहे आणि कोलॅबरेशनला रात्री पण जायचं आहे 10:30 वाजता. तर नेल्स हेअरकट मी तुम्हाला दाखवते पूर्ण. मी आता क्लिप लावला आहे आणि नेल्स झाल्यावर पण दाखवते. सो कनेक्टेड राहा. आमच्या आजी घरी वाट बघत होती कधी मला जेवायला. मला संध्याकाळी 5 वाजता जेवण. मला घर सोडून 12 तास झाले. उद्या 11 पासून कॉल आहेत माझे. संध्याकाळी 7:30ला जायचं आपल्याला. मी आज नेल्स केलेत आणि तुम्हाला सलॉनचा म्हणजे डिटेल्स कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो नक्की तुम्ही पण विजिट करा आणि नेल्समध्ये कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. मी एक वेगळा कलर ट्राय केला आहे ह्यावेळी आणि मी हेअरकट पण केला आहे कारण हेअर्स खूप डॅमेज झाले होते आणि हेअरकट मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आता घरी आली आहे, मोबाईल चार्जिंगला लावला आणि मला आता लगेच निघायचं. मी नेल्स केलेत, थोड्या वेळाने दाखवते आणि आता आजीसाठी मस्त ऑमलेट चपाती करते. आम्हाला तर तिकडे जेवण असणार आहे आणि पटकन आवडतं ते. हे तर नाही घालून जाऊ शकत तिथे कारण ते हॉटेल खूप छान आहे मस्त. तर चला पटकन आवरून घेते. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे, त्याच्यामध्ये मला निघायचं आहे सुद्धा. सो मस्त देते त्यांना. मग चहा मी सगळं रेडी करून ठेवलेली आणि मग त्यांनी इथे खूप म्हणजे पार्लरमध्ये खूप वेळ गेला. स्पा पण होता, हेअरकट होता, नेल्स पण करायचे होते. सो तिथे खूप टाईम गेला. सो चला पटकन मी आवरून घेते.